नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कोणती रेसिपी आपण ओळखलीच असेल आणि ती म्हणजे सगळ्यांची आपली आवडती चटपटीत अशी सुंदर चाटची रेसिपी पाणीपुरी. तर ही पाणीपुरीची रेसिपी आपण कशी पाहणार आहोत, तर पाणी बनवण्यापासून तर पुरी बनवणे सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि अतिशय छान अशी आपली ही पाणीपुरी झालेली आहे. त्यासाठी आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून आपण तेल टाकलेलं आहे. आणि तेल हे पूर्ण रवा आणि मैद्याला आधी चोळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण छान असं पाण्याच्या साहाय्याने त्याचा छान असा गोळा तयार करणार आहोत. आणि खूप जास्त घट्टही आपल्याला हा गोळा करायचा नाही आणि सैलसुद्धा करायचा नाही. आणि थोडा पातळसर मीडियम असा हा गोळा तयार करायचा आहे. आपण आता व्हिडिओमध्ये पाहू शकता की खूप हा घट्ट नाही आहे, कारण या ठिकाणी आपला रवा टाकलेला आहे आणि तो मुरायला आपल्याला थोडंसं पाणी हे लागणारच आहे. आता हे जे गोळा आहे आपण हा छानपैकी त्याला रेस्ट देणार आहोत. छान असा बाजूला आपण त्याला झाकून ठेवून दिलेला आहे. आणि काही वेळानंतर आपण हा गोळा पाहू शकता. सुरुवातीला कसा तो तुटत होता, आता छान असा लवचिक असा आपला हा गोळा तयार झालेला आहे. आणि याचे आपण आता छोटे छोटे बॉल्स तयार करणार आहोत. तर आपण हे छोटे गोळे तयार केलेले आहेत आणि हे गोळेसुद्धा आम्हाला थोडे मोठे झाले होते, त्यामुळे आम्ही त्यातले थोडे कट करून अजून त्यापेक्षाही छोटे गोळे तयार केलेले आहेत. आणि हे संपूर्ण गोळ्याचे सुद्धा आपण लहान लहान गोळे तयार करून ठेवू शकतो. आणि थोडासा मैदा त्याला लावून दिला की ते छान एकमेकाला चिटकत नाहीत आणि छान राहतात. आणि आता आपण अशी छान अशी पातळसर पुरी आपण लाटणार आहोत. तर आपल्या अशा मीडियम अशा पुऱ्या आपण लाटलेल्या आहेत. खूप जास्त मोठ्या नाही, खूप जास्त छोट्या पण नाही. त्याच्यापेक्षा छोटी असली तरी चालेल, किंचित थोडी जाड असली तरीही चालेल. असं छान मस्त आपण पुऱ्या ह्या लाटून घेतलेल्या आहे. आणि खूप जास्त पुऱ्या जर लाटायच्या असेल तर आपल्याला एकावर एक अशा ठेवता येणार नाही, तर त्या थोड्या वेगवेगळ्या ठेवाव्या लागतील. पण आम्ही सुरुवातीला काही पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्या तळून घेतल्या, त्यामुळे आम्ही त्या अशा पोळपाटावर एकावर एक ठेवलेल्या आहेत. तर ही पाणीपुरी म्हणजे मी पश्चिम बंगालमध्ये खाल्ली होती, तर खूप मोठी पुरी असते आणि आपल्या तोंडातसुद्धा ती मावत नाही, एवढी मोठी ती पुरी असते. आणि त्याला पश्चिम बंगालमध्ये पुचका म्हणतात. पाणीपुरीला प्रत्येक प्रदेशाप्रमाणे वेगवेगळी अशी नावं आहेत. तर गोलगप्पा म्हणते कोणी, तर कोणी पुचका म्हणते, कोणी गुपचूप म्हणते, कोणी पताशा म्हणते. तर अशा वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळी अशी नावं आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या ह्या लाटून झालेल्या आहेत. आणि एका बाजूला आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि अगदी पटपट अशा ह्या पुऱ्या लाटून होतात. विकत आणण्यापेक्षा बरेच वेळा आपण जर घरी ह्या तयार केल्या तर फारच छान. कोणी कोणी त्या पुऱ्या विकत आणतं. ड्राय पुऱ्यासुद्धा आता लाटलेल्या मिळतात, त्या आपण घरी आणायच्या आणि तळायच्या. ही एक पद्धत आहे. किंवा मग डायरेक्ट ज्या पुऱ्या आहेत पाणीपुरीच्या किंवा फुगे ज्याला आपण म्हणतो, तर ते विकत घेऊन यायचे, घरी पाणी बनवायचं. किंवा कोणी कोणी बाहेरच जाऊन ते खातं. तर आज आपण पाणीपुरीसुद्धा घरीच बनवणार आहोत आणि पाणीसुद्धा त्याचं आपण घरीच बनवणार आहोत. आणि आपण पाहू शकता की छानपैकी आपल्या अशा ह्या पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि छान क्रिस्पी अशा पण झालेल्या आहेत. अगदी दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा त्या छान अशा कडक राहिलेल्या आहेत. तर अशा आपण काही पुऱ्या आता या ठिकाणी तळून घेणार आहोत. आणि आपल्याला पाणीपुरी आवडते का, आणि आपल्या भागात किंवा आपण ही रेसिपी कुठून पाहत आहात, आणि आपली फेवरेट कोणत्या दुकानात आपण जाऊन ही पाणीपुरी खातो, हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा पद्धतीने आपण छान अशा ह्या पुऱ्या तळून घेत आहोत. आणि पटापट एक एक पुरी टाकत जायची आहे आणि पलटवून त्याला भराभर आपल्याला काढत जायचं आहे. आणि ते एका चाळणीमध्ये मी ठेवलेले आहेत. आणि आता आपण हे जे तिखट पाणी आहे ते करण्यासाठी साहित्य आपण पाहू शकता. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. म्हणजे आपली ती हिरवी चटणीसुद्धा तयार होते आणि त्यापासूनच आपण पाणीसुद्धा तयार करून घेऊ शकतो. तर असे आपण विविध चाटच्या रेसिपी पाहणार आहोत.
तरी आपण नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर पोहोचेल. आणि ही पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला आवडली, कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता हे वाटण जे होतं ते आपण थंडगार अशा पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आवश्यक तेवढं आपण पातळ किंवा घट्ट करू शकतो. बाकीची चटणी आपण काढून ठेवलेली आहे. त्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे. त्याच्यानंतर आपण शेंदे मीठ घातलेलं आहे, जिरं पावडर आहे आणि चाट मसाला तर आवश्यकच आहे आणि थोडं मीठ घातलेलं आहे. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपलं हे पाणी तयार झालेलं आहे. किंवा बाजारामध्ये रेडीमेड असे हा जो पाणीपुरीचा मसाला आहे तो सुद्धा विकत मिळतो. घरी येऊन आपण काय करायचं, त्याची पाणी बनवायचं आणि पुरीसोबत खायचं. सुंदर अशी आपली ही पाणीपुरी तयार झालेली आहे. पहा, बटाट्याचं मिश्रण आहे, त्यानंतर चिंचेची चटणी आहे आणि कांदा घेतलेला आहे आणि पाणी छान आपण काचेच्या बॉटलमध्ये ठेवलेली आहे. पाणीपुरी घ्यायची, सगळं मसाला त्यात भरायचा आणि पटकन आपण ती खाऊन टाकायची. अशी चटपटीत अशी ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला आवडली की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर अशाच चाटच्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि बच्चे कंपनीसाठी असा मसाला भरून आपण ह्या पुऱ्या काढून ठेवायच्या एका प्लेटमध्ये आणि सगळ्यांनी येऊन एक एक पुरी उचलायची. आपल्याला जसं वाटलं तसं पाणी टाकायचं आणि छान आपण एन्जॉय करायचं. मस्त उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि बच्चे कंपनीसोबत छान असं आपल्याला एन्जॉय करायचं आहे.